नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युजुमॉल ॲपवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पॉलिटिकल सायन्स वैकल्पिक विषय सेट आणि नेटसाठी या विषयाचा आपण या ठिकाणी पेपर ॲनालिसिस करतोय। 2024ची जी परीक्षा झालेली आहे सेटची, त्या परीक्षेचं पेपर ॲनालिसिस करताना त्यामध्ये आलेली प्रश्नाची सखोल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत की रिपीटेशन प्रश्न कसे विचारले जातात। ओके, 2025चे आपण 2 व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या युजुमॉल ॲपवर ते अपलोड केलेले आहेत, तर आपण ते तिथं जाऊन नक्की त्याला भेट द्यावी आणि ते व्हिडिओ पाहून शेअर पण करावं। ओके, यानंतर आता पुढील प्रश्न आपण पार्ट 1 मध्ये आपण 54 प्रश्न पाहिलेले होते। आता पुढील राहिलेले 55 पासून ते 100 प्रश्न आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत। तर पहा, 55 प्रश्न आहे की जागतिक लेवलचे काही जागतिक नेत्यांची नावे दिलेली आहेत आणि त्यांचा देश दिलेले आहेत, ते तुलना करण्याची सांगितली, म्हणजे कोणत्या देशाचे कोणता नेता आहे। म्हणजे त्यांनी सांगितलेले आहे डेंग जियाओपिंग, मिखाईल गोर्बाचेव, हॅरी ट्रुमन, गोल्डा मीर आणि इकडे देशाची नावं दिलेली आहेत, म्हणजे कोणत्या देशाचे कोणते नेते आहेत जागतिक लेवल ते कळले पाहिजे। आता तुम्हाला नावावरून पण कळतं की कोणत्या देशाचा कोणता नेता आहे। पण लक्षात ठेवा, डेंग जियाओपिंग, ओके, ओपिंग पिकिंग हे कोणत्या देशाचे असतात, हे चायनाचे असतात, त्यामुळे चीन इथं आहे। ह्याचं एचं उत्तर 4, एचं उत्तर 4 इथं आहे, लक्षात ठेवा। म्हणजे एचं उत्तर 4, तर आपल्याला ते समजलं पाहिजे की कोणतं उत्तर आहे वगैरे, म्हणून ह्याचं डायरेक्ट उत्तर बी येतं। आता तुम्हाला इथंपर्यंत जर समजा हे पण माहीत नसेल तर आता पुढे यायचं। मिखाईल गोर्बाचेव हे रशियाचे आहेत, खूप फेमस होते यांनी, मिखाईल गोर्बाचेव। नंतर पुढील कोण आहे, हॅरी ट्रुमन, हे कुठले आहेत, हे संयुक्त राष्ट्राचे आहेत। हे गोल्डा मीर कुठले आहेत, हे इस्रायलचे आहेत। आता पुन्हा ह्या चालू ह्याच्यामध्ये पण जर प्रश्न आला 26-27ला येणाऱ्या प्रश्नामध्ये 25ला 26ला पुढे, तर आता चालू नेत्यावर तुम्हाला नावं विचारू शकतील। ओके, इस्रायलचे कोण राष्ट्राध्यक्ष आहेत, इराणचे कोण आहेत, उत्तर कोरियाचा कोण आहे, भारताचे कोण आहेत, त्यामुळे असे लक्षात ठेवायचं, हे जोड्या लावायला वगैरे प्रश्न विचारू शकतात वगैरे। त्यामुळे याच्यातले 1-2 जरी माहीत असेल तर जोडी तुमची बरोबर येऊ शकते। चला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता देश हा क्वाडचा सदस्य आहे। आता लक्षात ठेवा, ही जागतिक संघटना आहे ती क्वाड फीड, तर याचे कोणता देश सदस्य नाही असं विचारलेले आहे। ओके, ह्याच्यामध्ये एकूण 4 देश आहेत, हे लक्षात ठेवायचं। याची स्थापना कधी झाली, आता हे चायनाला काउंटर करण्यासाठी म्हणून तयार झालेली संघटना आहे। ओके, अमेरिका, भारत, जपान आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया या 4 देशांनी मिळून तयार केलेली ही संघटना आहे। तर ह्या संघटनेमध्ये चायनाला, म्हणजे दक्षिण आशिया देशामध्ये चायनाचं वाढतं प्रभाव क्षेत्र कमी करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेऊन गेलेली संस्था आहे। आता खालीलपैकी कोणता देश नाही असं विचारलेलं आहे बघा, संयुक्त राष्ट्र अमेरिका बरोबर आहे, जपान आहे बरोबर, ऑस्ट्रेलिया बरोबर आणि हे चौथा देश आहे भारत, लक्षात ठेवा। म्हणजे 4 देशाची ही संघटना आहे, दक्षिण कोरिया नाही आहे, लक्षात ठेवा। म्हणून उत्तर चूक, त्यांनी विचारलेले आहे कोणता देश सदस्य नाही आहे, हे लक्षात ठेवा। ओके, पुढे UN म्हणजे युनायटेड नेशन, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ, लक्षात ठेवा। यामध्ये विचारलेले आहे चुकीचे विधान विचारलेले आहे। ओके, भारताच्या भूमिकेबद्दल चुकीचं विधान विचारलेले आहे, कशामध्ये, युनायटेड नेशनमध्ये। 57 प्रश्न येतो। ओके, आता पहा, मानवाधिकारच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नाला भारत हा खंबीरपणे समर्थन देतो, बरोबर आहे। कारण जिथं जिथं मानवी गोष्टीवर लोकांवर अत्याचार होतात जागतील, भारतानं त्याचं कधीही समर्थन केलं नाही, त्याच्या म्हणजे मानवाच्या कल्याणासाठीच भारत देश आपण थांबलेला वगैरे आहे, त्यामुळे हे उत्तर त्याचं बरोबर। ओके, भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाचे जे शांतता अभियान सुरू होतात, शांतता अभियान म्हणजे काय, समजा जागतिक शांती सेना म्हटलं जातं आपण, शांती सेना म्हणजे काय, युनोची शांती सेना असते, त्या शांती सेनामध्ये सर्वाधिक जास्त सैन्य कोण्या देशाचं आहे, तर बऱ्याच प्रमाणात भारताचं आहे। आणि भारतानं आतापर्यंत भूमिका खूप चांगली बजावलेली आहे, म्हणजे आफ्रिकेमधलं युद्ध असेल, आफ्रिकेमधलं तिथलं स्थानिक वांशिक युद्ध असेल, कोणत्याही देशातलं जे युद्ध असेल, तर ही जेव्हा शांती सेना पाठवली जातं, तर त्या शांती सेनेमध्ये भारताची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे, म्हणून हे उत्तर सुद्धा त्याचं बरोबर आहे। भारत हा UNDP, ओके, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतात त्यांना, तर हा सर्वात मोठा देणगीदार देश आहे, चूक उत्तर याचं। भारत हा त्याचा देणगीदार वगैरे देश वगैरे ह्याचा नाही आहे, भारत देश वगैरे। पुढे हे म्हणजे चूक आहे, म्हणजे याचं उत्तर हेच आहे, कोणतं विधान चुकीचे विचारले, चुकीचे, बाकी बरोबर आहे। आता बघा, निशस्त्रीकरण शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी संयुक्त राष्ट्राच्या प्रयत्नामध्ये भारतानं सातत्याने सकारात्मक भूमिका बजावलेली आहे। ओके, बजावलेली आहे, म्हणजे उत्तर बरोबर आहे। UNDP मध्ये भारताचा जास्त देणगीदार नाही, अमेरिका देणगीदार आहे सर्वात जास्त, हे लक्षात ठेवा। पुढे, भारताने स्वीकारलेला पहिला अण्वस्त्र नियंत्रण उपाय म्हणजे कोणता, भारतानं कोणता पहिल्यांदा अण्वस्त्र उपाय वगैरे त्यांनी हे केलेले आहे, ते विचारलेले आहे आपल्याला। आता पण आपण ते हे करताना विचारण्यात आलेले की कोणत्या कोणते, तर 1963चं जे PTBT, ओके, जो हा करार आहे ना, तो 1963चा करार आपला पहिला प्रयोग होता, हे लक्षात ठेवा। पुढे
न्यू डेव्हलपमेंट बँक ही खूप महत्त्वाची आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक नेहमी चर्चेत असतं. ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे लक्षात ठेवा. कोणी स्थापन केलेली आहे संघटना? तर ब्रिक्स, को, क्वाड, सार्क यापैकी कोणी स्थापन केलेली आहे? तर हे ब्रिक्सनं स्थापन केलेली आहे. ब्रिक्सनं, हे लक्षात ठेवा. न्यू डेव्हलपमेंटची बँक आहे ना, ही कोणी स्थापन केलेली आहे? ब्रिक्सनं स्थापन केलेली आहे. ब्रिक्स म्हणजे कुठला? BRICS बघा. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या सर्व देशाने मिळून त्याला सुरुवातीला यस नव्हतं आहे, म्हणजे आफ्रिका नव्हती लक्षात ठेवा. सुरुवातीला ना आफ्रिका नव्हती, नंतर पुन्हा आफ्रिका आली, ॲड झाली. ओके. आता जी ब्रिक्सची परिषद कुठं पडलेली आहे? तर ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये. आता ह्या ब्राझीलचं एक वैशिष्ट्य सांगतो. आता ब्रिक्स परिषदेचं, या ब्रिक्स परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन पण आले नाहीत आणि त्याच्यानंतर चायनाचे राष्ट्राध्यक्ष ते पण आले नाहीत. त्यामुळं ही ब्राझीलमध्ये झालेली ही सर्वात मोठी परिषद असून सुद्धा ही ब्रिक्सला उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे जागतिक नेत्याचं वर्चस्व, नेतृत्व इथं खूप चर्चेला आलेलं आहे. त्यामुळे ही न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्स या संघटनेने स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न. आता आशियनचे पूर्ण स्वरूप काय असं विचारले तर दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्राची संघटना. इंग्लिश वाचायचं. ओके. असोसिएटेड इन साऊथ एशियन नेशन असं म्हटलं जातं. कधी स्थापना झाली? 1967ला. ओके. कोणते कोणते देश आहेत, संस्थापकीय देश कोणते आहेत, हे आपल्याला सर्व डिटेल आपल्याला लेक्चरमध्ये पाहणार आहे. त्यामुळे अशी फुल फॉर्म विचारले जातात. आता हे आशियनचं विचारलं आहे. नेक्स्ट टाईमला सार्क विचारू शकता, ब्रिक्स विचारू शकतं. ओके. ओपेक विचारू शकतं. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. भारतामध्ये जबाबदार शासनाची हळूहळू ओळख करून देणं हे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. हे खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे प्रथमच घोषित करण्यात आलेले आहे? की भारतामध्ये हळूहळू आता शासनाची ओळख करून देणं हे ब्रिटिश सरकारला खूप गरजेचं वाटू लागलं. असं कोणत्या म्हणजे जो कायदा करण्यात आलेला आहे ब्रिटिश लोकांनी, त्याचा कोणत्या घटनेमध्ये वाटलं लक्षात ठेवा. बघा. 1958, 1957ची जी उठाव झाला आपला, त्याच्यानंतरचा हा कायदा करण्यात आला. 1909च्या कायद्यामध्ये करण्यात आला का नाही? 1919चा जो कायदा आहे त्याला मॉन्टफोर्ड कायदा असं म्हणतात. चेम्सफोर्ड. ओके. मॉन्टफोर्ड कायदा असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. 1919च्या कायद्यानुसार आपल्याला स्वतःच्या सरकारी बदलची ओळख करून देण्याचं ब्रिटिशांनं ते उद्दिष्ट ठरवलं होतं. वगैरे. पुढे आता पुन्हा जोड्या लावल्या आल्या. त्यामुळे जोड्या लावला तुम्हाला समजलं पाहिजे की जी आपली संविधान सभा तयार झाली, त्या संविधान सभेमध्ये कोणत्या प्रांतामधून कोणते सदस्य, म्हणजे किती सदस्य निवडून आले होते, त्यांची काय केलेली आहे संख्या विचारली आहे. तर कोणत्या याच्यामधून किती सदस्य संख्या आलेली आहे हे लक्षात ठेवा. पुढे आता याच्यात एक लक्षात ठेवा की बिहारमध्ये सर्वाधिक कमी सदस्य संख्या निवडून आले होते संविधान सभेवर. ह्याच्यामध्ये सर्वात कमी कोणते आहे तर 19 आहे. म्हणजे सीचं उत्तर आहे. सीचं उत्तर इथं आहे. त्यामुळे इथं कुठंच ऑप्शन नाही म्हणून सी उत्तर. तर आता एक एक पाहू आपण. बॉम्बेमध्ये किती आलेले आहे? बॉम्बेमध्ये 21 आलेले आहे. बॉम्बेमध्ये 21. त्याच्यानंतर मद्रासमध्ये 49. मद्रासमध्ये सर्वाधिक जास्त आले 49. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 36. हे कुठे कशात आलेले? संविधान सभेतील सदस्य संख्या आहे लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे हे प्रश्न विचारू शकतात यावर. पुढे कायद्यानं स्थापित कार्यपद्धती ही न्यायालयीन पुनर्विलोकन संबंधी असणारं तत्व भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेलं आहे? अमेरिका नाही, जपानची राज्यघटना यांच्याकडून आपण ते घेण्यात आलेले आहे. तर आता कोणत्या देशाकडून काय काय घेण्यात आले लक्षात ठेवा. कॅनडाकडून आपण केंद्र आणि राज्य संबंध घेतलेले आहे. केंद्र आणि राज्य संबंध. ओके. म्हणजे व्यापार काय असेल त्याच्या संबंधात. ब्रिटिशकडून आपण भरपूर काही घेतलेले आहे. म्हणजे ब्रिटिश म्हणजे आपली संसदीय शासन पद्धती असेल ही ब्रिटिशकडून घेतलेली आहे. जपानकडून आपण आताच पाहिलेले आपण की ही कायद्यानं प्रस्थापित कार्यपद्धती कशी असावी हे आपण घेतलं आहे. अमेरिकेकडून आपण राज्यपाल पदासारखं पद घेतलेले आहे आपण बऱ्याच गोष्टी. अमेरिकेकडून संसदीय शासन पद्धतीमध्ये असलेली रचना पाहिलेली आपण. बऱ्याच राष्ट्रपतीचे अधिकार आपण अमेरिकेकडून घेतलेले. बरेच गोष्टी आपण ते डिटेल वगैरे लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण सध्यापुरतं कायद्यानं स्थापित केलेली कार्यपद्धती ही न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व आहे असं जपानकडून घेतले. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये संसदेच्या संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार, त्या संबंधीची कार्यपद्धती यांचा समावेश केलेला आहे असं कोणत्या भागामध्ये केलेलं आहे त्यांनी ते विचारलेलं आहे. कोणत्या केलेलं आहे? भाग 20 मध्ये केलेलं आहे. हे 19 आहे, हे 15 आहे आणि हे 10 आहे. आता भाग 10 म्हणजे कोण माहिती आहे का? पक्षांतरबंदीचा कायदा म्हणतो आपण त्याला. बरोबर. अँटी डिफेक्शन, पक्षांतरबंदी. त्यामुळे हे येत नाही. ओके. हे असं लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे
पुन्हा जोड्या लावा. काय बघा आता कोण कोण आहे पॉकेट ओटो, आता विचारले कोणकोणते. बघा, भारताच्या राष्ट्रपती विषयी खालीलपैकी कोणत्या विधान चुकीचं आहे, चुकीचं विचारले म्हणजे भारताला खालीलपैकी कोणकोणतेचा अधिकार दिलेला आहे. आता लक्षात ठेवा, भारताच्या राष्ट्रपतींना पॉकेट ओटोचा अधिकार दिलेला आहे, बरोबर आहे. भारताच्या राष्ट्रपतींना क्वालिफाईड म्हणजे गुणात्मक ओटोचा अधिकार दिलेला आहे का, तर नाही, चूक आहे. गुणात्मक ओटोचा अधिकार फक्त अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला दिलेला आहे. आता तुम्हाला सांगतो गुणात्मक म्हणजे काय हे सांगतो थोडं. बघा, गुणात्मक म्हणजे जर राष्ट्रपतीने जर एखादं विधेयक सुरुवातीला नाकारलं तर ते पुन्हा त्या सदनाकडे गेलं, सदन म्हणजे संसदेकडे गेलं, तर संसदेकडे पुन्हा जर मागच्या विधेयकापेक्षा अधिक बहुमतानं जर ते जर सिद्ध होऊन पुन्हा आलं वापस पारित होऊन, तर ते कंपल्सरी त्याला अधिकार आहे. म्हणजे ते राष्ट्रपतीला त्याच्यावर म्हणजे कुठल्याही पद्धतीचं त्याला म्हणजे स्टे आणून ठेवून शकता येत नाही, त्याला तो सही त्यावर करावंच लागतं, त्याला गुणात्मक अधिकार म्हणतात. तसं तो भारताकडे नाही. भारत हा किती दिवस आपला ते ठेवू शकतो, म्हणून ते गुणात्मक अधिकार भारताकडे नाही, फक्त तो अमेरिकेकडे आहे. भारताच्या राष्ट्रपतीला तात्पुरत्या ओटोचा अधिकार आहे, बरोबर. भारताच्या राष्ट्रपतींना ॲब्सोल्यूट निरकुश अधिकार आहे, बरोबर. फक्त उत्तर बी, सॉरी सी याचं उत्तर, म्हणजे ओटोचा अधिकार वगैरे दिलेले. त्याच्यानंतर पुढे म्हणजे बी उत्तर म्हणजे 1 2 सी, म्हणजे याचं सी उत्तर आहे, म्हणजे त्याचं नाही, म्हणजे सी उत्तर म्हणजे फक्त बी म्हणजे कुठला गुणात्मक, हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन बघायचं पुढे. लोकसभेतील सर्व संसदीय समितीच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतं. बघा, लक्षात ठेवा, लोकसभेतील सर्व ज्या समिती असतात, कोणत्याही समित्या, शिस्तपालन समिती असेल, विशेष काराधिकार समिती असेल, अंदाजपत्रक समिती असेल, ओके, लोकलेखा समिती असेल, या सर्व समितीचे जे अध्यक्ष आहेत, ओके, कोणतीही समिती घ्या बघा, सार्वजनिक अंदाज समिती, ओके, सार्वजनिक अंदाज समिती, नंतर लोकलेखा, ओके, त्याच्यानंतर पुन्हा विशेषाधिकार, अशा खूप समिती आहेत, ओके, विशेषाधिकार समिती. आता या सर्व समिती जेवढ्या समिती आहेत त्या समितीचं अध्यक्षपद किंवा नेमणूक कोण करतं, तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला कोण करतं, तर हे लोकसभेचे काय करतात, सभापती करतात. हे लक्षात ठेवा. आपल्याला याच्यात राष्ट्रपती ऑप्शन दिसतं, तर नाही, पंतप्रधान नाही करू शकत, उपराष्ट्रपती नाही करू शकत, तर हे लोकसभेचे सभापती करू शकतात, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे. भारतामध्ये जनहित याचिका, पूर्वी काय होतं माहिती आहे का, जर एखादा सामाजिक ह्याच्यामध्ये कुठला विषय घडलेला असेल तर ते आपल्याला कोर्टामध्ये जाता येत नव्हतं. त्यामुळं आपल्याला स्वतः एखाद्या मुद्द्यावर आपल्याला वाटत असेल की चुकीचं कुठंतरी घडलेलं आहे, तर भारतातल्या कोणत्याही माणसाला जनहित याचिका आपण कोर्टामध्ये दाखल करू शकतो आणि तो कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या पद्धतीचा निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे न्याय मिळू शकतो. असे भारतामध्ये भरपूर आतापर्यंत जनहित याचिका दाखल करून भारतीय लोकांना न्याय मिळण्याचं काम करण्यात आलेलं आहे. म्हणून जनहित याचिका हे तत्व कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रतिपादन केलेलं आहे, तर न्यायमूर्ती PN भगवती यांना जनक म्हणतात जनहित याचिकेचे. लक्षात ठेवा, जनहित याचिकेचे ह्याला जनक म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे. राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणं किंवा निर्माण करणं. बघा, विधान परिषद आहे, विधानसभा नाही. विसर्जित करणं आणि निर्माण करणं खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटना दिलेली आहे, तर कलम 169 दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारून जातो. तर आता विधानसभा, आता विधान परिषद आपण पाहू. माहिती विधान परिषद बरं शॉर्टकटमध्ये. ओके, कलम तर माहिती आहे आपल्याला, 169 कलम आहे याचं. ओके, आता ही सध्या विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्यात लागू आहे, तर फक्त एकूण मोजून 6च राज्यामध्ये ती लागू आहे सध्या. किती? 6 राज्यात. तर आपण पाहू आधी. महाराष्ट्र नंबर 1. ओके, आता महाराष्ट्राच्या शेजारील राज्य जेवढे आहेत तेवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. कोणकोणती भारत शेजारी राज्य? कर्नाटक आहे, ओके, नंतर तेलंगणा आहे, ओके, त्याच्यानंतर पुन्हा आंध्र आहे, आंध्र प्रदेश. ओके, हे किती झाले? 4 झाले. आता उत्तरेमध्ये, दक्षिणेतले झाले, आता उत्तरेमधले UP आणि बिहार. ओके, एवढ्या राज्यासाठी सध्या विधान परिषद चालू आहे. ओडिशानं प्रस्ताव मांडलेला आहे पण अजून मान्यता मिळाली नाही. आता विधान परिषदेची निर्मिती कशी केली जातं, तर संसदेला अधिकार आहे विधान परिषदेची निर्मिती करणं. पण जोपर्यंत शासना म्हणजे राज्य सरकारचा ठराव येत नाही तोपर्यंत विधान परिषद निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून राज्य सरकारनं तसा ठराव केंद्र सरकारला पाठवला, म्हणजे संसदेकडे पाठवला. संसद त्यावर साध्या बहुमतानं, अजून एक प्रश्न लक्षात ठेवा, किती मतानं? साध्या बहुमतानं. म्हणजे कोण करतं? साध्या बहुमतानं. ओके, आणि पण हे कुठं? संसदेमध्ये साध्या बहुमतानं तयार होत आहे संसदेत. पण राज्यामध्ये
पूर्ण बहुमतानं हा ठराव हे करून पाठवावा लागतं पुढे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की विधान परिषद ही साध्या बहुमतानं तयार होत असते, हे लक्षात झालं. पुढे 169 कलम, राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करते? लक्षात ठेवा, राज्य शब्द वापरला आणि मानव अधिकार हा आयोग म्हटला की कोण करतं, तर राज्यपाल करतो. आणि जर इथं केंद्र विचारलं असतं तुम्हाला, ओके, तर कोण करतं? राष्ट्रपती करतं, हे लक्षात ठेवा. आणि यांचा जो अध्यक्ष जो असतो, तर यांचा जो दर्जा जो असतो जवळपास हे म्हणजे राज्याबद्दल सांगतो मी, तर ते हायकोर्टाचे माजी चीफ जस्टिस असतात किंवा एक तर न्यायाधीश असतात वगैरे, यांची ती नेमणूक राज्य सरकार वगैरे ते करत असतं वगैरे. ओके, पुढे महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? ओके, आता महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात, तर हे मुख्यमंत्री असतात, हे लक्षात ठेवा. महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? ते पंचायत राजचा प्रश्न आहे. ओके, पंचायत राजचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते आयोग भारताच्या नियोजन आयोग आणि विकास, बघा नियोजन आयोग आपला आणि विकास, आता नियोजन आयोग रद्द करण्यात आलेले आहे, तरी पण बघा नियोजन आयोग आणि विकास या संदर्भात आहे. खाली पाहू आता, नीती आयोग बरोबर आहे, पण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC आहे का? संबंध येत नाही. बरोबर, नियोजन आयोग आणि नीती आयोग हे उत्तर बरोबर आहे, कारण नीती आयोग आणि नियोजन आयोग हे त्यामध्ये त्याचं उत्तर आहे. बघा आता वित्त आयोग नाही, नंतर राज्य पुनर्रचन आयोग नाही, म्हणजे उत्तर चूक. ओके, मागासवर्गीय आयोग आणि मागासवर्गीय जात आयोग कट, म्हणून उत्तर कुठलं? बी त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे काँग्रेस व्यवस्था ही संकल्पनेचा प्रणेता कोण? हे काँग्रेस जी व्यवस्था आहे ना, यावर भरपूर वेळेस संकल्पनेवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. रंजनी कोठारी नावाच्या राजकीय विश्लेषक तज्ज्ञानं ही मॅडमनं ती व्याख्या केलेली आहे की काँग्रेस व्यवस्था म्हणजे काय, यावरती संकल्पना नव्यानं उदयाला आणली त्यांनी. ती विचारलेली आहे की आपल्याला काँग्रेस व्यवस्था वाटल्यामुळे पंडित नेहरू वाटतात, इंदिरा गांधी वाटेल, तसं नाही. तर ती रजनी कोठारी यांनी ही व्यवस्था ही केलेली आहे, संकल्पना मांडलेली आहे. नियोजन आणि विकासासंदर्भात बॉम्बे प्लॅन, बघा बॉम्बे प्लॅन खूप महत्त्वाचं आहे. बॉम्बे प्लॅन घटना समितीकडे कोणती मागणी करण्यात आली? आता बॉम्बे प्लॅन, त्याच्यानंतर सर्वोदय हे जेव्हा भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली, त्याच्यानंतर आर्थिक भारत देश कसा नियोजनात सक्षम बनेल यासाठी त्यामध्ये काही गोष्टी करण्यात आल्या होत्या. त्याबद्दल या ठिकाणी जी चर्चा करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण आता पाहू. कोणत्या बघा, राज्यानं अर्थव्यवस्थेकडे तटस्थ राहावं, राज्यानं फक्त भांडवलशाहीवर विश्वास ठेवावा, चूक. राज्यानं औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा, चूक. बघा, राज्य नष्ट करावे, राज्यहीन राज्य करावे, आता हे बरोबर आहे. बघा आता कोणकोणती उत्तर आहेत आपण एका एकानं ते पाहू वगैरे. बघा, राज्यानं अर्थव्यवस्थेबाबत तटस्थ राहावं, नाही हे चूक आहे. राज्यानं फक्त भांडवलशाहीवर, चूक. राज्यानं औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा, हे उत्तर बरोबर आहे. आणि राज्य नष्ट करावे, बघा असं नसतं, राज्यहीन समाज स्थापित करावे, चूक. म्हणून उत्तराचं सी उत्तर आहे, लक्षात ठेवा. बॉम्बे प्लॅन वगैरे आपण ते पाहणार आहोत, ते बॉम्बे प्लॅनवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. पुढे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं एक उद्दिष्ट हे कोणते होतं? बघा, पहिल्या पंचवार्षिक उद्दिष्ट, आता एकूण 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. किती? 12 पंचवार्षिक योजना टोटल, त्याच्यानंतर ते बंद झाल्या. ओके, 12 पंचवार्षिक योजना. तर प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं म्हणजे 5-5 वर्षासाठीची असायची, तर यांचं कोणती योजना जी होती तर त्या वर्षाच्या पंचवार्षिक योजना कशावर भर देण्यात आला ते विचारलेलं आहे. तर जी पहिली पंचवार्षिक योजना होती कधी, तर ही पहिली पंचवार्षिक योजना, तर पहिल्या पंचवार्षिक योजना कशावर भर होता? उच्च शिक्षण अजिबात नव्हतं, कारण नंतर आलं ते 1911 आणि 10च्या पुढे वगैरे पंचवार्षिक योजनेत आलं. औद्योगिक क्रांती हे राज्याचं पहिलं उद्दिष्ट, हे नाही. शेती आणि उद्योग धोरणाची अंमलबजावणी, तर हे महत्त्वाचं आहे. आणि देशाला गरिबीतून हे काढणं, हे 5व्या ओके आणि 6व्या, म्हणजे गरिबी नष्ट करा, गरिबी समूळ नष्ट करा, ही जी इंदिरा गांधींनी घोषणा दिल्या होत्या ते नंतर आलेले आहेत, हे 5व्या आणि 6व्यामध्ये. त्यामुळे शेती उद्योग धोरणाची अंमलबजावणी करणं हे त्याचं उत्तर आहे वगैरे, लक्षात ठेवा. आणि हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं, पहिल्या नाही दुसऱ्या, म्हणजे जे आपण जे वेगवेगळ्या आपल्या इंडस्ट्रीत क्रांत्या झालेल्या आहेत तर ते त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये झालेले आहे. उच्च शिक्षण हे 9-10-11 मध्ये झालेले आहे पंचवार्षिक योजनेमध्ये, त्यामुळे ते उत्तर येऊ शकत नाही. पुन्हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार, लगेच विचारलं बघा दुसरा प्रश्न, कोण शिल्पकार होते? लालबहादूर शास्त्री नव्हते, नंतर PC अलेक्झांडर नव्हते, द्रौपदी मुर्मू आताच आहेत त्यामुळे राष्ट्रपती आहेत आपले, हे येऊ शकत नाही, कट झालं. उत्तर काय उत्तर राहतं? महालनोबिस हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे काय होते? शिल्पकार वगैरे होते, असं म्हणून म्हणता येते. पुढे
काँग्रेसनं समाजासाठी समाजवादी आकृतिबंध हे आपले उद्दिष्टे म्हणून स्वीकारलं. या संदर्भात योग्य पर्याय निवडा. लक्षात ठेवा, काँग्रेसचे जेवढे अधिवेशन झाले त्यापैकी समाजवादी धोरणावर एकच अधिवेशन त्यांचं झालेलं आहे, ते म्हणजे आवडीवर. ओके, मद्रासला झालेलं होतं 1956ला. त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे 1956ला आवडी. आणखी एक लक्षात ठेवायचं, प्रश्न सोडवताना 4 पर्यायापैकी जर असं काही कंसात उत्तर असेल तर हे युनिक उत्तर असते. ते जवळपास 100% ते उत्तर असू शकतं राहतं वगैरे. त्यामुळे असं फेकू नका वगैरे, पण ते असू शकतं. म्हणून हे मद्रास आवडी 1956चं आहे ते. ओके, पुढचा प्रश्न. सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन हे मिश्र अर्थव्यवस्था असे केले जात होते. आता बी नंबरचं उत्तर, भांडवलशाही आणि समाजवादी दोन्ही आकृती घटक यामध्ये काय करण्यात आलेले, स्वीकारण्यात आलेले. तर आपण पाहू, हे उदाहरण चुकीचं आहे म्हणते. नाही, हे नाही, बरोबर आहे उत्तर आहे याचं. पुढे आता विधान ए बरोबर आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे बी उत्तर. आता राजकीय पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष विचारले आहेत. लेटेस्ट मधला प्रश्न आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तर आता आपण लक्षात ठेवू कोण अध्यक्ष आहेत, कोण्या पक्षाचा कोण अध्यक्ष आहे आपल्याला माहित पाहिजे. काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष कोण, मल्लिकार्जुन खरगे. बरोबर आहे, ह्याचे ऑप्शन पुढे आहेत बघा. सॉरी ह्याच्यात विचारलेले अयोग्य जोडी कुठली आहे. आता जोड्या लावून दिली त्याने ऑलरेडी. त्याच्यात अयोग्य जोडी कोणती आहे ती ओळखायची आपल्याला. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP, ओके, यांचं काय JP नड्डा बरोबर आहे. बहुजन समाज पक्ष मायावती यांचा सुद्धा बरोबर आहे. तेलुगू देशम पार्टी YS राजशेखर रेड्डी नाही आहे, तर हे तेलुगू देशमचे कोण आहेत, चंद्रबाबू नायडू हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे चुकीची जोडी केलेली आहे. ओके, त्यामुळे हे उत्तराचं बरोबर आहे. पुढे, बिगर काँग्रेसवाद या रणनीतीचे उद्गाते कोण म्हटले जातात. बिगर काँग्रेसवाद हे लक्षात ठेवा, नावातच आहे बिगर काँग्रेसवाद. हे कोण दिलेले आहे ते लक्षात ठेवा. आता बिगर काँग्रेसवाद ह्याच्यात असू शकतं का. बिगर राहुल गांधी तर काँग्रेस आहेत, इंदिरा गांधी काँग्रेस आहे, महात्मा गांधी काँग्रेसला त्याचे नव्हते पण ते रिलेट करायचे काँग्रेससोबत, त्यामुळे ते नव्हतं. म्हणून राम मनोहर लोहिया हे बिगर काँग्रेसवाद यांनी संकल्पना नवीन मांडलेली होती, रणनीती. ओके, कोणत्या राजकीय पक्षानं 21व्या शतकात पहिल्यांदा बहुमत प्राप्त केलं. लक्षात ठेवा, 21व्या शतकात खालीलपैकी कोणी बहुमत हे केलं, कशामध्ये, लोकसभेमध्ये. तर तेलुगू देशमनं केलं नाही. भारतीय जनता म्हणजेच BJPनं पहिल्यांदा बहुमत केलेलं, लक्षात ठेवा 21व्या शतकात. त्यामुळे भारतीय जनता पार्टी नाही. हे द्रुमुक हे सर्व राज्य पक्ष आहेत, हा एकच राष्ट्रीय पक्ष आहे. ओके, त्यामुळे त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टी. खालीलपैकी कोणी विकास प्रशासनाला कृतीभिमुख देहामुख प्रशासकीय यंत्रणा असं संबोधलेले आहे. ओके, आता पुन्हा राजकीय पाश्चिमात्य विचारवंतावर हा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर पहा आता कोण यायचं, W रिंगच नाही, रॉबर्ट चेंबर्स याचं उत्तर येऊ शकत नाही, एडवर्ड वेडनर. ओके, एडवर्ड वेडनर हे त्याचं उत्तर आहे. पुढे, खालीलपैकी कोणी प्रशासकीय माणूस हा प्रारूप विकसित केलेला आहे. प्रशासकीय माणूस ही जी संकल्पना आहे तर ही कोणी विकसित केली असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हर्बर्ट सायमन यांनी ही काय केली, याची व्याख्या विकसित केलेली आहे, प्रशासकीय माणूस नावाची संकल्पना वगैरे. पुढे, खालीलपैकी कोणता विचारवंत प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर संवादवादाची संबंधित आहे. ओके, तर बघा आता हे पाश्चिमात्य विचारवंतावरचे प्रश्न अगोदर आपण पाहिलेले आहे. 20 प्रश्न विचारण्यात आले होते सुरुवातीच्या काळातले. आपण पाहिजे ना पहिल्या सिरीजमध्ये 20 प्रश्न होते पाश्चिमात्य विचारवंतावर. तर आता पुढील प्रश्न पण तसेच पाश्चिमात्य विचारवंतावरचे एक प्रश्न वगैरे ते आहेत. आता आपण एक पाहू. ओके, आता FW रिंग्स यांनी काय केलेलं आहे, व्याख्या केलेली आहे की प्रशासकीय व्यवस्था आणि त्याचे वातावरण यांच्यातील परस्पर संवादाच्या संबंधित आहे असं त्यांनी त्याबद्दल सांगितलेले वगैरे. पुढे, खालीलपैकी कोणाला प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचा जनक म्हटले जातात. लक्षात ठेवा, प्रशासकीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हटलेलं आहे. आता ही व्याख्या कोणी केली, काय केली, यांचा जनक कोणाला म्हटलं हे आपल्याला सर्वांना माहितीच असली पाहिजे. तोपर्यंत आपल्याला ते काय होतं कळणार नाही बरं कोणी व्याख्या केलेल्यावर. तर हेनरी फियोल यांनी काय केले, भारतीय म्हणजे जागतिक लेवलच्या प्रशासकीय व्यवस्थापनाचे सिद्धांताचे जनक म्हणून ओळखले जातात. कोणाला, हेनरी फियोल यांना ओळखलं जातात वगैरे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, सार्वजनिक प्रशासनातील सार्वजनिक या शब्दाचा अर्थ म्हणजे काय. बघा, सार्वजनिक प्रशासनातील सार्वजनिक शब्दाचा अर्थ म्हणजे काय असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा, अर्थ म्हणजे काय, तर सरकार हे लक्षात ठेवा. सार्वजनिक शब्द म्हणजेच काय म्हणलं जातं की आता इंग्लिश बघायचं कळतं तुम्हाला की पब्लिक म्हणजे काय, सरकार.
बरोबर, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणजे सरकार या संदर्भात आहे. आता प्रश्न कोणती विचारधारा मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरते? साम्यवाद, समाजवाद, नवीन अधिकार आणि नवीन डावे. म्हणजे कोणती जी विचारधारा आहे ना ते मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरतं असं त्यांनी सांगितले आहे. तर कोणती ठरतं की नवीन अधिकार. आता इंग्लिश पहा, न्यू राईट्स हे विचारधारा मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरतं असं त्यांनी सांगितलेले आहे. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती बघा कोणी उद्दिष्टानुसार व्यवस्थापन तंत्राचा शोध लावलेला आहे? ओके, कोणता लावलेला आहे? पीटर एफ ड्रॅकर यांनी लावलेला आहे. उद्दिष्टानुसार व्यवस्थापन तंत्राचा शोध लावलेला आहे. क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स 2024 हे पुस्तक अजून बघा आले पुस्तक. ओके, हे पुस्तकावरचे प्रश्न फिक्स असतात. ते पुस्तक खालीलपैकी ना कोणी लिहिलं असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणी लिहिलं? MP हॉलेट यांनी लिहिलेले आहे. कोणी? आता पुस्तकाची नावे ना खूप जणांना ते कन्फ्यूज करणारे असतात, त्यामुळे पुस्तकाची आपण एक PDFच तयार करू आणि त्याच्यानंतर आपण ते रोज पाहिल्यानंतर तुम्हाला ते पुस्तकं माहिती झाली पाहिजे. कारण काय होतं, पाश्चिमात्य विचारवंताची नावं पण समान वाटतात, पुस्तकं जवळपास सेम वाटतात, त्यामुळे ते सोडवण्यासाठी किंवा हँडल करायला अडचणीचं ठरतं. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे, काही गोष्टी पाठच केल्या पाहिजे आपल्याला. त्यामुळे MP हॉलेट वगैरे क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स वगैरे 1924ला पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला विरोधकाचा करार असं मांडलेलं आहे? काय मांडलेलं आहे? नवीन जे सार्वजनिक व्यवस्थापनाला विरोधकाचा करार असं त्यांनी खालीलपैकी कोणी मांडलेलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ख्रिस्तोफर हुड यांनी मांडलेले आहे. खालीलपैकी टुवर्ड अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तक आज पुन्हा आले पुस्तकाचे संपादक, त्यामुळे पुस्तक आता आपल्याला PDF स्वरूपातच ते पाठ करून घेतलं पाहिजे. तर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे असं म्हटलं. आतापर्यंत 5 ते 7-8 प्रश्न आपल्याला त्यावर पुस्तकावर आलेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला माहितीच पाहिजे. फ्रँक मारिनी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. 90 झाला. पुन्हा आता 91वा प्रश्न काय? अधिकाऱ्याला त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी खालीलपैकी कोण आदेश जारी करतात? या सर्व आदेशांना न्यायालयीन आदेश जारी करतात. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेक्षण, प्रतिषेध. आता बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे जर चुकीच्या पद्धतीने अटक केलं असेल, एखाद्या माणसाला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत कोर्टापुढे हजर करावं लागतं. जर ते नाही केलं तर तेव्हा न्यायालय हस्तक्षेप करतं की तुम्ही कोणत्या आधारे केलं. आता दुसरा परमादेश हे नावातच आहे की आदेश जारी करणं म्हणजे जर तुम्ही अधिकाराचा वापर चुकीच्या पद्धतीने करत असाल तर न्यायालयाला तो अधिकार असतो की आम्ही तुम्हाला आदेशित करतो हे गोष्टी करा, तुम्ही चुकीचं करताय असं म्हणून हे परमादेश म्हणलं. त्याला रीट म्हणलं जातं. रीट काढलं जातं वगैरे. उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट या दोघांनाच ते अधिकार असतात वगैरे, बाकीच्या न्यायालयाला नसतात ते. भारतातील आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हटलं जातं? बरं का, जे पंचायत राज आहे तर कोणत्या व्हाईसरायला म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांना हे जनक म्हटलं जातं? तर लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हे लॉर्ड कॅनिंगला म्हटलं जात नाही, लॉर्ड रिटनला नाही, लॉर्ड हॉर्डिंग्जला नाही म्हटलं जातं, तर हे लॉर्ड रिपनला म्हटलं जातं. कारण पंचायत राज स्वराज्यात विकसित करण्याचं काम जर कोणी केलं असतं तर लॉर्ड रिपनने केलं भारतामध्ये. तर यानंतरचा पुढील प्रश्न आपण पाहतोय की सार्वजनिक धोरणाचे स्वरूप खालीलपैकी कोणकोणते आहेत? तर ते आपण 93वा जो प्रश्न पाहतोय आपण, तर ते कोणकोणते आहे ते विचारलेले आहे. ते स्वरूप कुठलं आहे यांचं? ओके, पहा खालीलपैकी कोणते सार्वजनिक धोरणाचे स्वरूप आहे असं विचारलेलं आहे. तर पाहू आता, सार्वजनिक धोरण हे ध्येयामुख असतात. हे सरळ वाक्य दिलेले आहे त्यामुळे तेच उत्तर असू शकतं. उद्देशाशिवाय असतं का? नसतं. चूक. सार्वजनिक धोरण हे खाजगी कंपनीशी संबंधित असतं का? नाही. चूक. त्यामुळे याचं उत्तर काय माहिती आहे का? फक्तचं उत्तर A बरोबर आहे. म्हणून एक प्रश्न वाचताना पण कळून जाते की आपल्याला काय बेस वगैरे आहे ते. ओके, पुढे आता बघा, गुड गव्हर्नन्सच्या घटकाबाबत योग्य पर्याय. आता गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगलं प्रशासन कसं आहे बघा, पारदर्शक असलं पाहिजे. ओके, पुन्हा जबाबदारी असली पाहिजे, त्याच्यानंतर सहभाग लोकांचा असला पाहिजे त्याच्यात, आणि प्रतिसाद सुद्धा चांगला असला पाहिजे. म्हणून 1, 2, 3, 4 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून 94चं उत्तर 4. वाचताना सुद्धा कळतं आपल्याला की ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, जबाबदारी असली पाहिजे, सहभाग आणि प्रतिसाद सुद्धा असला पाहिजे वगैरे. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवलेली नाही विचारलेली आहे. बघा, नाही हे वाचताना लक्षात ठेवा. आधी त्याला अंडरलाईन करून घ्यायचं गोल. प्रधानमंत्री आवास योजना, आवास म्हणजे गरीब लोकांसाठी असते, इथे श्रीमंत लोक दिले म्हणून हे उत्तर चूक, म्हणजे हेच उत्तर आहे त्याचं. आता खाली, प्रधानमंत्री आवास योजना शहरी लोकांसाठी आहे का? बरोबर. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लोकांसाठी आहे का? बरोबर. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी पण आहे, हे बरोबर. फक्त चूक विचारले त्यांनी म्हणून ह्याचं उत्तर 1 आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची अंमलबजावणी करण्यात खालील कोणाची मूलभूत भूमिका आहे असं विचारले. आता मी आधी सांगले तुम्हाला कंसात ज्याचं उत्तर असतं ते 99% म्हणजे 100% जवळपास ते उत्तर असते. लक्षात ठेवा, हे उत्तर आहे त्याचं सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे सोशल ऑडिट, हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढे राज्याला नागरी समाजाशी जोडणारा परस्पर संवादी घटक कोणता? सैनिक, गुरिल्ला युद्ध, सर्वंकष नेतृत्व आणि शासन व्यवहार. हे शासन व्यवहार लय महत्त्वाचं आहे, कारण राज्याला नागरी समाजाशी जोडण्याचा जो प्रयत्न आहे तेथून केला वगैरे जातो वगैरे, म्हणून हे गव्हर्नन्स खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं प्रादेशिक विकास धोरण नाही? विकास धोरण नाही म्हणते, खालीलपैकी कोणतं प्रादेशिक विकास धोरण नाही? बघा, मागास प्रदेशाचा विकास करणं बरोबर, ओके, इंडस्ट्रीचा डेव्हलप करणं बरोबर, शहराची वाढ करणं बरोबर, हे उद्योगाचे राष्ट्रीयकरण करणं हे चूक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं वाचताना सुद्धा तुम्हाला एक बेसिक अंदाज कळून जाते की उत्तर काय असू शकतं. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005, ओके, त्याला नरेगा म्हणतात आणि त्याच्यानंतरचं नाव मरेगा पडलं, म्हणजेच काय मनरेगा. ओके, मनरेगा म्हणजे महात्मा गांधीच्या नावाने पडण्यात आले. कोणत्या भागात नियमित सामाजिक कशाची तरतूद आहे? भाग 15, भाग 16, 17 आणि 18 हे कोणत्या भागात आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर कोणत्या भागात आहे? 17 मध्ये, लक्षात ठेवा. आता हे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना तुम्हाला माहिती आहे, ग्राम समिती ही सर्वात यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. ग्राम समिती म्हणजे ग्रामसभा घेऊन वगैरे हाताला काम दिलं जातं वगैरे. एकूण 100 दिवस काम दिलेच पाहिजे त्यांना, नाही दिलं तर रोज रोजगार बेरोजगार भत्ता दिला पाहिजे त्यांना, नाही दिलं तर वगैरे बेरोजगार भत्ता त्यांना द्यावा लागतो वगैरे. ओके, हे असे संबंधित नाव वगैरे आहेत त्याला, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 100वा म्हणजे शेवटचा, लोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? महाराष्ट्र, लक्षात ठेवायचं. आणि कायदा करणारं राज्य ओडिशा, हे लक्षात ठेवायचं असं. त्यामुळे लोकायुक्त वगैरे याची स्थापना कशी केली जाते, लोकायुक्त सरकार वगैरे, त्यामुळे हे आपण डिटेल्स वगैरे बघणार आहोत. तर हा पॉलिटिकल सायन्सचा आपण आज जो 2024चा पेपर पाहिला, तर या 24च्या पेपरमध्ये आपल्याला काही गोष्टी कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या आल्या लक्षात ठेवा. असे बरेच जोड्या लावा, हे रिपिटेशन आलेले आहेत, म्हणजे मागच्या वर्षाच्या जशाच तसे पुढच्या वर्षी विचारण्यात आलेले आहे. म्हणजे PYQ खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे PYQ जर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं जर करायचं असेल तर त्याचा जर सिलेबस तुम्हाला आणि त्याचे प्रश्न जर डिटेल्समध्ये कळले तर तुम्हाला बरेच प्रश्न सहजरित्या हँडल करता येतात. म्हणून PYQ जे असतात म्हणजे मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका असतात वगैरे, ते प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या एज्युकेशन जे आपलं हे चॅनल आहे वगैरे, ओके, एज्युमॉलॉप, ह्याच्यावर आपण सर्वात महत्त्वाचं काय केलेलं आहे तर मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजे 2025चं आपण केलेलं आहे ॲनालिसिस, 24चं केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी टेक्निक पण सांगितलेली आहे की मागचा प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये येताना तो हँडल कसा केला पाहिजे. काही प्रश्न डायरेक्ट रिपिटेशन आहेत, पुस्तकावर प्रश्न येतात, जोड्या लावायला येताना आपण काळजी घेतली पाहिजे की एक जोडी बरोबर आली तरी अख्खं जोड्या लावा 4ही सेक्शन बरोबर येऊ शकतात. म्हणून आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर ॲनालिसिस करणं आणि पेपर मागील प्रश्न कसे हँडल केले जातात एवढं जरी समजलं तर बऱ्यापैकी आपल्याला पेपर हँडल करता येतो. आणि पॉलिटिकल सायन्समध्ये सेट नेट क्वालिफाईड करण्यासाठी आपल्याला सहजरित्या ते पूर्ण करता येतं. म्हणून अनेक वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भातले व्हिडिओ चॅनल्स वगैरे, आपले बरेच संदर्भ आणि बरेच महत्त्वाचे अभ्यासक्रमाबद्दलचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि लाईक आणि शेअर करून सर्वांना ते कळवा सुद्धा. ओके, आपण थांबूया, पुढच्या लेक्चरला भेटू. नमस्कार.